नमस्कार रसिकहो. नैमिषारण्य म्हणजेच महान पुण्यपावन पवित्र आणि मंगल अशी भूमी. या तपोवनात अनेक ऋषीवर्य एकत्र येऊन मानवी जीवनाच्या कल्याणासाठी धर्मचर्चा करत असत. माणसाला सुख, शांती आणि मोक्ष कसा मिळावा यावर तिथे विचारविनिमय होई. अशातच एके दिवशी अज्ञानाचा नाश करणाऱ्या सूर्याप्रमाणे तिथे परमज्ञानी सूत पुराणिक यांचे आगमन झाले. सर्व ऋषींनी त्यांना उच्च आसनावर बसवून आदराने प्रश्न केला. हे महाराज, सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे आणि त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावे असे एखादे साधे सोपे व्रत किंवा साधना आम्हाला सांगा. ऋषींचा हा लोककल्याणकारी प्रश्न ऐकून सूत पुराणिक प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे ऋषीवर, असाच प्रश्न एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारला होता. तोच सुखसंवाद मी तुम्हाला सांगतो. माता लक्ष्मीने विचारले, स्वामी, माणसाचा उद्धार होण्यासाठी त्याने कोणते व्रत करावे? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, देवी, मनुष्य देह हा मोठ्या भाग्याने मिळतो, पण माणूस अहंकार आणि भोगामध्ये अडकून परमार्थापासून दुरावतो. त्याने वाईट मार्गाला जाऊ नये म्हणूनच शास्त्रकारांनी काही नियम आणि व्रते सांगितली आहेत. या सर्व व्रतांमध्ये दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासातील स्नानाला, दानाला आणि नामस्मरणाला सर्वोच्च महत्त्व आहे. या महिन्यात केलेल्या साधनेचे फळ अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने नक्कीच मिळते. हे ऐकून लक्ष्मीने विचारले, स्वामी, हा अधिक मास म्हणजे काय? तो कसा आणि केव्हा येतो? तेव्हा भगवंतांनी स्पष्ट केले, देवी, पृथ्वीवरील कालगणना सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवरून होते. सूर्य गतीवरून सौरवर्ष आणि चंद्राच्या गतीवरून चांद्रवर्ष मोजले जाते. या दोन्ही कालगणनेमध्ये दरवर्षी 10 ते 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी एका जास्त महिन्याची योजना केली आहे. यालाच अधिक मास म्हणतात. या महिन्यात सूर्यसंक्रमण संक्रांत होत नाही म्हणून याला मलमास असंही म्हणतात. लक्ष्मीने पुढे विचारले, स्वामी, मग याला पुरुषोत्तम मास का म्हणतात? भगवान विष्णू म्हणाले, या महिन्यात मंगल कार्य वर्ज्य असल्याने लोकांनी याला निषिद्ध मानले. यामुळे दुःखी होऊन हा मलमास मला शरण आला. मी त्याला घेऊन श्रीकृष्णाकडे गेलो. तेव्हा दयाळू श्रीकृष्णाने त्याचा स्वीकार केला आणि त्याला स्वतःचेच नाव म्हणजेच पुरुषोत्तम मास हे नाव बहाल केले आणि आशीर्वाद दिला की या महिन्यात जो कोणी व्रतवैकल्य करेल त्याला आयुष्यात सुख, समृद्धी आणि माझी कृपा लाभेल. या पुरुषोत्तम महिन्यात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्नदान, वस्त्रदान, गोपूजन, दीपदान आणि विशेषतः जावयाला विष्णू स्वरूप मानून केलेले अपूपदान, अनारशांचे दान, यामुळे घरात धनधान्याची समृद्धी होते. या महिन्यात केलेले सत्कर्म मानवाला अक्षय पुण्य मिळवून देते. तर भक्तांनो, असा आहे हा परमपवित्र अधिक मासाचा महिमा. पुढील अध्यायात आपण याची पुढील कथा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.